आणि यानंतरची बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। हिंगोलीत बोगस बियाणं देऊन बळीराजाची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात जिल्हा प्रशासनानं आता अखेर आक्रमक पाऊल उचललंय। साम टीव्हीच्या बातमीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बोगस बियाणं कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। जिल्ह्यात 15 ठिकाणी सोयाबीनचं बोगस बियाणं आढळलं होतं आणि त्या संदर्भातच आता हा महत्त्वाचा निर्णय झालाय। तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी संदीप नांगरे यांनी। आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघड झालेले होते आणि त्यामुळे आता महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामधनं ज्या बोगस कंपन्या आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी पुढे सरसावलेले आहेत। सर, आपण पाहतोय की बळीराजाची सातत्यानं फसवणूक होत आहे। साम टीव्हीने हे सगळा प्रकार उघड केलेला आहे। काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आम्ही जाऊन आलोय। आता बोगस बियाणं निघाल्याच्या नंतर अनेक जण सांगतायत, कृषी विभाग सांगतोय की तुम्ही कंझ्युमर कोर्टमध्ये जा, मात्र त्या पुढे जाऊन आपण आता या कंपन्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी प्रस्ताव पाठवणार आहोत। कशी मीटिंग घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता काय आपण सूचना दिलेल्या आहेत? आजची जी आपली कृषी विभागाची मीटिंग झालेली आहे त्यानुसार जे आहे ते असं त्यांना सक्त सूचना दिलेली आहे की आपल्याकडे जी तक्रारी बोगस बियाची आलेली आहे त्या अनुषंगाने जे आपण टेस्टिंग करून घेतलेली असेल आणि त्याच्यामध्ये जे रिपोर्ट आलेली आहे त्या अनुषंगाने जे आहे ज्या ठिकाणी जे आहे ते आपल्या फेल आलेलं आहे त्या कंपनीजला ब्लॅकलिस्टिंगचा कमीत कमी प्रस्ताव जे आहे ते आपल्याकडून शासनाकडे पाठवून द्यावा। दुसरं आम्ही असंच त्यांना सूचना दिलेली आहे की आपली जितकी कंपनीज आहे त्या कंपनीजला कमीत कमी समोर बोलून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे तो जे तक्रारदार आहे त्यांचं जे नुकसान झालेलं आहे किंवा त्यांचं जे बोगस बियांचं त्यांना पॅकेट त्यांना देऊन टाकलेलं आहे त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी कंपनीनी त्या शेतकऱ्यांबरोबर जे आहे ते काय करावे तो एक करून घेतलेला पाहिजे। अशाप्रमाणे आम्ही आता कृषी विभागाला सूचना दिलेली आहे आणि बरेच आपली जी रिपोर्ट्स आहे की ज्याप्रमाणे जे आहे सेम कंपनी जे आहे ते वारंवार रिपीट करू लागली आहे तो विषय त्याच्यावर तर आम्ही जास्त कठोर कारवाई तर करणारच आहे। बरं सर, हे सगळे प्रकार उघड झाल्याच्या नंतर अनेक ज्या बोगस कंपन्या आहेत त्यांचे जे एजंट आहेत ते शेतकऱ्याच्या शेतात जात आहेत, शेतकऱ्यांकडनं तक्रारीच्या नंतर समाधान झाल्याचा खुलासा घेत आहेत। मात्र आपण आता कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं की सगळ्यांची बैठक लावा, तर शेतकऱ्यांकडनं तक्रारीचं निरासन न करता त्यांच्याकडनं खुलासा लिहून देणाऱ्या या कंपन्यांना आपण मीटिंगमध्ये बोलवलेले आहेत, त्यांना काय इशारा आहे? नाही, आता तेच आहे की आपण जे आहे याच्यामध्ये तडजोड करण्याचा तर काही फायदा नाही आहे, कारण तडजोडमध्ये जे आहे ते आपण आपल्याच नुकसान करू लागलो आहे। आम्ही आता जी कंपनी ज्यांनी असा प्रकार केलेला आहे त्याच्यामध्ये जे आहे आम्ही कारवाई करून कमीत कमी तो जे आहे शेतकऱ्यांच्या आता जे बोगस बिया ज्यांनी दिलेला असतील त्याच्यामध्ये मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।